कोकणच्या मीडियामध्ये किंवा मीडियाच्या क्षेत्रात एक नवीन क्रांतिकारी पर्व येते। कोकण साध हे दैनिक नव्या रूपात आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते। येत्या आषाढी एकादशीला या पेपरचं रिलॉन्चिंग आम्ही करत आहोत आणि या अनुषंगाने आम्ही आमच्या पुरवणीचा विषय ठेवलेला आहे अनलॉक कोकण। आणि या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर थेट मुंबईवरून जोडले गेलेले आहेत आमदार दीपक केसरकर। केसरकर साहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार साहेब, सगळ्यात पहिल्यांदा आधी कोविडचा जो काही कालावधी सुरू आहे, गेल्या 1.5 वर्षापासून आपल्या सिंधुदुर्गने कोविडच्या कालावधीमध्ये खूप सारं भोगलंय। खरं तर दुसरी लाट ही आपल्या जिल्ह्याला तशी त्रासदायकच ठरलेली आहे। आता तिसऱ्या लाटेचा जेव्हा आपण सामना करण्यासाठी सज्ज होतोय, त्यावेळेस आपण आपल्या इथल्या जनतेला कसा दिलासा देणार आहोत? कोविडच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त ज्याची त्रुटी भासली तो म्हणजे ऑक्सिजन सप्लाय होता। आपण एक गोष्ट लक्षात घेतली की आपल्याकडे किती व्हेंटिलेटर असतील आणि एक व्हेंटिलेटर साधारण 1 तासामध्ये एक जम्बो सिलेंडर त्याला लागतो किंवा 1.5 तासामध्ये एक जम्बो सिलेंडर त्याला लागतो। मग तेवढे जम्बो सिलेंडर्स तुमच्याकडे भरलेले लागतात आणि तुम्हाला माहिती आहे की शॉर्टेज सगळीकडेच होतं आणि विशेषतः आपल्याला जो सप्लाय होत होता तो कोल्हापूरहून होत होता आणि त्याच्यामुळे जायचं यायचं डिस्टन्स, परत तिथं जो बेल्लारीचा सप्लाय होता तो कोर्टाच्या निर्णयानुसार बंद झाल्यामुळे कोल्हापूरच्या क्षेत्रालाच पुरवठा कमी झाला आणि त्याच्यामुळे एकंदरच ही तारेवरची कसरत जिल्हा प्रशासनाला करायला लागली। याच्यावर मात करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, आपल्या जिल्ह्याचे खासदार यांनी पुढाकार घेऊन ऑक्सिजनचा डेपो आता सिंधुदुर्गमध्ये सुरू केलेला आहे। दुसरं म्हणजे आपल्या ज्या ठिकाणी मेजर ट्रीटमेंट होते त्या ओरोसच्या रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचे प्लांट बसवण्यात आले। 2 प्लांट बसवलेले आहेत, त्यातला एक स्टेट गव्हर्नमेंटने बसवला जिल्हा नियोजन मंडळातून आणि दुसरा आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जी प्राईम मिनिस्टर योजना आहे याच्यातून देण्यात आलेला आहे। अशाच तऱ्हेचे प्लांट्स वेगवेगळ्या ठिकाणी बसवण्याचं काम सुरू आहे। एकतर कसं होतं की ऑक्सिजनचं शॉर्टेज होतं, त्याच्यामुळे त्याचे ठेवायला सिलेंडर्स लागतात। पहिला लॉट आहे तो माझ्या आमदार निधीतून या ठिकाणी आलेला आहे आणि त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघापुरतं ऑक्सिजन सिलेंडरची टंचाई जी होती ही संपलेली आणि त्याला भरायला सुद्धा आता कमी वेळ लागतो। त्याच्यामुळे ज्यादा व्हेंटिलेटर्स आपण चालवू शकू आणि ज्यादा व्हेंटिलेटर चालवल्यानंतर ज्यादा लोकांना वाचवण्यामध्ये आपल्याला यश येऊ शकेल। या कालावधीमध्ये बरेच आपले लोक एकतर गोवा किंवा कोल्हापूरला जात होते आणि तिथे ट्रीटमेंट घेत होते, पण मुख्य मृत्यूदर वाढण्याचं कारण हे लोकांनी अंगावर ते दुखणं झेललं आणि अगदी ज्याला आपल्याला अशक्य होतं त्यावेळेला ते हॉस्पिटलमध्ये आले। जर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आले असते तर हे घडलं नसतं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे झालं त्याच्यापासून आपण काहीतरी धडा घेतला पाहिजे आणि आपल्याला सर्दी झाली तरी आपण टेस्ट करून घेतली पाहिजे। जनरल ज्याला टेस्टिंग चालू असते एखाद्या भागामध्ये त्याला लोक त्याला विरोध करतात। एवढंच सांगायचं की ती जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला 5 दिवसामध्ये करोनावर माफ करता येते। नवीन जे ज्याला आपण कॉकटेल म्हणतो औषधाचं, ज्याच्यामध्ये अँटीबॉडीज सुद्धा असतात, इतर औषधं असतात, परंतु हे पहिल्या 3 दिवसामध्ये द्यायला लागतात। 3 दिवसानंतर याचा काही उपयोग होत नाही। त्याच्यानंतर 2 रुग्णालय सुरू केली। एक रुग्णालय याच्या बरोबरच चालू होती, ती 2 रुग्णालय होती, एक सावंतवाडीला होतं आणि दुसरं कणकवलीला होतं आणि त्याच्यानंतर शिरोड्याला आपण कोविडचं रुग्णालय चालू केलं। आता वेंगुर्ल्याला कोविडचं रुग्णालय चालू केलेलं आहे। अशा रीतीने आपण कोविड रुग्णालयांची संख्या वाढवतोय आणि जे आता याच्या पुढच्या काळामध्ये कोविड नवीन रुग्णालय तयार होईल, जसं आता दोडामार्गला नवीन रुग्णालय मंजूर आहे, ते जेव्हा सुरू होईल त्याला त्याच्यामधले जे 30 बेड जुन्या असतील त्या बेड राखीव राहतील आणि शेवटी हे वेळेत पूर्ण झालं पाहिजे। ह्याच्यासाठी कसं होतं की शासनाच्या कामाला एक प्रोसिजर असते आणि इमारती तयार झाल्या तरी 6-6 महिने वर्ष त्या वापरात येऊ शकत नाही। वेंगुर्ल्याला मी स्वतः बसलेलो होतो, 15 दिवसामध्ये ते रुग्णालय चालू केलं। त्याच्यामधली फायर फायटिंग सिस्टीम असेल, सर्व फर्निचर असेल, इतर गोष्टी असतील, ह्या सगळ्या आमदार निधीतून मी दिल्या। का दिल्या तर ते लोकांची बांधिलकी असते आणि मग ते ज्याला रुग्णालय चालू झालं त्याला 30 बेडचं जे रुग्णालय आता सुरू आहे त्याच्यामध्ये कोविड सेंटर चालू झालेलं आहे आणि कोविड सेंटर चालू झाल्यामुळे त्या भागाला दिलासा मिळालेला आहे। त्याच्या शेजारी शिरोडा आहे, त्याला सुद्धा दिलासा मिळालेला आहे आणि मोठी काही कोविड सेंटर सुद्धा आपल्याकडे चालू आहेत, ज्याच्यामध्ये
जे महिला बाल रुग्णालय होतं त्याचं कोविड सेंटरमध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि तुम्ही ज्या तिसऱ्या लाटेबद्दल सांगता त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा धोका हा बालकांना असतो. त्याच्यामुळे त्याच्या एक्सटेन्शनसाठी सुद्धा 42 कोटी रुपये शासनाने मंजूर केलेले आहे. दरम्यान काय होतं की आपण हॉस्पिटल या गोष्टीकडे खूप दुर्लक्ष करतो. जसं सावंतवाडीला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल 2 वर्षा किंवा 3 वर्षापूर्वी त्याचं भूमिपूजन झालं. जागेचा प्रश्न जर लगेच सुटला तर आज तिथं हार्टच्या पेशंट म्हणजे हार्टच्यासाठी त्याला स्पेशल सेक्शनच आहे. म्हणजे त्या ठिकाणी कोविडच्या रुग्णालयांवर उत्कृष्ट डॉक्टर उपचार करू शकले असते. कारण ते पूर्ण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 100 बेड हे वेगवेगळ्या स्पेशालिटीजचे आहेत. कारण शेवटी अशा गोष्टी आपल्याकडे झाल्या पाहिजेत. सुदैवाने आपल्याकडे नवीन मेडिकल कॉलेज मुख्यमंत्री महोदयांनी मंजूर केले. त्याच्यामध्ये 970 कोटी रुपये त्याच्यासाठी मंजूर केले. शेवटी प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये फरक काय असतो की आज सुद्धा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये 100 बेड कोविडसाठी आहेत. परंतु त्याला आपल्याला चार्जेस भरायला लागतात. त्यांनी 200 बेडची आणि मागणी केलेली आहे. मग त्याला ऑक्सिजन आपण पुरवायच्या त्यांनी लोकांनी मात्र त्यांच्याकडे चार्जेस भरायचे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. खरं तर आपल्याला माहिती आहे की हा काय राजकीय प्रश्न नाही. परंतु मी सांगितलं आम्हाला द्या तर आम्ही विनामूल्य लोकांना त्या सर्व्हिसेस उपलब्ध करून देऊ. परंतु आता लाट कमी होते त्याच्यामुळे आता आम्हाला ह्या 200 बेडची आवश्यकता राहिलेली नाही. आम्हाला दुसरे बेड आणि निर्माण करायला लागतील आणि ती प्रक्रिया आम्ही जवळजवळ पूर्ण केलेली आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की याच्या पुढच्या काळामध्ये लोकांनी करोनाला घाबरणं किंवा करोनाला घाबरण्यापेक्षा टेस्टला घाबरणं आधी बंद केलं पाहिजे. सगळ्यांनी आपली टेस्ट करून घेतली पाहिजे. आणि ज्याला एकाच वेळेला सगळ्या लसीकरण पूर्ण होऊ शकत नाही आणि जोपर्यंत तुमचं लसीकरण पूर्ण होऊ शकत नाही तोपर्यंत तुम्ही त्यापासून सुरक्षित राहू शकत नाही. लसीकरण केल्यानंतर सुद्धा करोना होऊ शकत नाही का? तर तुम्ही जर मास्क नाही वापरला आणि तुम्हाला समजा करोनाची लागण झाली तरी पण तुम्हाला मृत्यूचा धोका होत नाही. करोनाला आपण सगळ्यात शेवटी जास्त काळजी का घेतो की अनेक चांगली लोक त्याच्यामध्ये दगावलेली आहेत. आणि कुठलाही मनुष्य तो लहान असून दे मोठा असून दे मृत्यू होणे हे फार वाईट असतं. आणि त्या दृष्टीने मला वाटतं की दुसऱ्या लाटेमध्ये आपणच केवळ कमी पडलो नाही तर महाराष्ट्रामधले निम्मे जिल्हे त्याच्यामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर होतं त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात स्प्रेड हा ग्रामीण भागामध्ये झाला. आणि त्या ग्रामीण भागामध्ये झाल्यामुळे तिथं अवेअरनेस कमी होता. लोकांनी तो अंगावर झेलला कारण नेहमीचा सर्वे साप असं समजून ते आले नाहीत डॉक्टरांकडे आणि त्याच्यामुळे मृत्यूचा दर वाढला. आणि म्हणून मला मनापासून विनंती करायची आहे की याच्या पुढच्या काळामध्ये तुमच्याकडे ज्यावेळेला टेस्टिंग केलं जाईल त्यावेळेला त्याला प्रतिसाद द्या. त्याला नाही म्हणून येणाऱ्या लोकांची भांडू नका. कोकणची लोक शिस्तप्रिय असते ही शिस्त आपण दाखवली पाहिजे. आणि पहिल्या लाटेला जेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण का तोंड देऊ शकलो तर तिथल्या ग्राम कमिट्या ऍक्टिव्ह होत्या. त्यांना अधिकार दिलेले होते. हे अधिकार आपण उशिरा दिलेले आहेत. तिथे विलगीकरण कक्ष उशिरा झालेले आहेत. अनेक विलगीकरण कक्षामध्ये महिलांना जे आपण भोजनाची व्यवस्था केली होती त्याचे थेट मला तर स्वतःची प्रसिद्धी करायची कधी हे नाही. त्यांचे सगळे पैसे सुद्धा माझ्याकडून स्पॉन्सरशिप घेऊन स्वतः असे करून पाठवलेले. कारण ग्रामीण भागामध्ये कोण हे पैसे देणार जेवणाचे त्यांच्या किंवा गव्हर्नमेंट 170 रुपये देत होतं त्यावेळेला वेंगुर्ल्याचं हे बंद झालं त्याच्यावर 80 रुपये वेगळे द्यायला लागत होते ते सुद्धा पाठवण्याची व्यवस्था केली. पण याचं आपण खूप मोठं हे करण्याची आवश्यकता नाही कारण ही जनतेची सेवा करणं हे आमचं काम आहे. पूर्वीच्या काळामध्ये 2 कोटीपेक्षा जास्त मला ज्यावेळेला मी प्लॅनिंग ऑफिसला गेलो होतो त्यावेळेला म्हणाले की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त निधी तुमच्या मतदारसंघामध्ये कोविड आणि रिलेटेड ह्याच्यासाठी दिला गेलाय. पण हे संकटच असं होतं की आपण दुसरा विचारच करू शकत नाही. माझ्या पुढे इलेक्शन आहे म्हणून मी रस्त्याला पैसे देतो असं जर बघत बसतो तर त्या रस्त्यापेक्षा आणि त्या मतांपेक्षा लोकांच्या प्राणाची किंमत जास्त आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जे झालेलं आहे याच्यामध्ये मग ते बेड असतील विलगीकरणामध्ये ग्रामपंचायतीकडे बेड नव्हते बेड पाठवण्याची व्यवस्था केली गाद्या पाठवण्याची व्यवस्था केली. परंतु हे मी एकट्याने नाही केलं. प्रत्येक जण करत होता. प्रत्येक लोकप्रतिनिधी आपल्या दृष्टीने लहान मोठं काय जे घडेल ते करत होता. सर्वसामान्य लोक करत होते. अनेक ऑर्गनायझेशन करत होत्या. अनेक डॉक्टर्स करत होते. आणि एवढं करून सुद्धा आपल्याला एका गोष्टीची जाणीव झालेली आहे की आरोग्य सेवा ह्या अधिक बळकट झाल्या पाहिजेत. आणि म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांचं भारतभर कौतुक का होतं तर त्यांनी हे युद्ध पातळीवर सुरू केलं. मोठ्या प्रमाणात टेस्टिंग लॅब उभारल्या. मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचे बेड क्रिएट केले. ऑक्सिजनची व्यवस्था केली. ऑक्सिजनच्या वाहतुकीची व्यवस्था केली जे अन्य राज्यामध्ये होऊ शकलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खरी फिगर जी असते कोरोनाची ही त्यांनी दाखवण्याचं काम केलं आणि त्याला न घाबरता त्याच्यावर कंट्रोल करण्याचं काम केलेलं आहे. आज सुद्धा 8,000 पेशंट नो डाऊट महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु ते ठराविक जिल्ह्यांमध्ये आहेत 13-14 जिल्ह्यांमध्ये. दुर्दैवाने आपला जिल्हा त्यापैकी एक आहे आणि त्याच्यावर मात केली पाहिजे. तर लोकांनी दृढ निश्चय केला पाहिजे
आणि संपर्क टाळलाच पाहिजे. उद्या जर मी म्हटलं की मी कार्यक्रम घेणार, तुला माझा वाढदिवस मी सांगितलेला एकही कार्यक्रम घ्यायचा नाही. तुम्ही जरी वाटपाचा आणि कौतुकाचा कार्यक्रम करून जरी घेतला तरी लोक एकत्र येणार, त्याच्यापासून काहीतरी घडू शकतं. आणि म्हणून जी आम्ही एक मोहीम चालू केलेली आहे मुख्यमंत्री महोदयांनी, की लोकांच्या पर्यंत चला आणि लोकांमध्ये जागृती करा आणि करोनावर मात करा, त्याच्यासाठी जनसंपर्क करा. आणि हा जनसंपर्क गावागावातून झाला पाहिजे. आता शाळा जे बरोबर आहे साहेब. 10वी-11वीच्या आपण जे सांगताय की या कोरोनाच्या याच्यामध्ये म्हणजे जसं आपण लोकांकडे कशा पद्धतीने जाणार, तर पण आरोग्य सुविधेच्या संदर्भात सांगितलं किंवा आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे काही करण्यासाठी सुरू केलेलं आहे त्याच्या संदर्भातली जी काही माहिती आहे ती दिली, किंबहुना आपल्या ग्रामीण भागामध्ये तळागाळापर्यंत लोकांपर्यंत कशी मदत पोहोचेल याच्यासाठी सुद्धा सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जो संदेश दिलेला आहे की कुठूनही गर्दी टाळणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजूनही आपला जिल्हा धोक्याच्या बाहेर गेलेला नाही. अजूनही दुर्दैवाने आपण त्या पहिल्या 14 जिल्ह्यांमध्ये आहोत की ज्याच्यामध्ये अजूनही कोविडचं प्रमाण जास्ती आहे. पण साहेब, हे जेव्हा आपण बघतो तेव्हा गेल्या 1.5 वर्षापासून ह्या सगळ्या संकटाचा म्हणजे कोविड महामारीचा सामना आपण सगळेजण करत आहोत. कोविड महामारी जेव्हा सुरू झाली आणि लॉकडाऊन पडलं त्यावेळेस अनेक तरुण मुंबईतून काही जण उद्योगधंद्यांना मुकले आणि हताश होऊन गावाकडे आले. काही जणांना शाश्वती नव्हती, घाबरून गावाकडे आले. तर आपल्याकडे हा जो काही बेरोजगार तरुणांचा जो काही प्रश्न आहे तो कित्येक वर्षापासून आहे, परंतु पर्टिक्युलरली ह्या कोविडच्या कालावधीमध्ये हे जे कोणी तरुण बेरोजगार होऊन आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या घरी परत आलेले आहेत त्यांच्यासाठी आपण कुठली रोजगाराची दालनं उपलब्ध करून देऊ शकणार आहोत आणि त्याच्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत? खरं जे आव्हान आहे, हे आव्हान हे लोकांचं जे नुकसान झालेलं आहे ते त्यांना कशा पद्धतीने भरून देता येईल. जी आपली अर्थव्यवस्था आहे त्याला कुठेतरी ती खंडित झालेली आहे. कारण अनेक लोकांना हे माहिती नाही आहे की सिंधुदुर्ग जिल्हा एक असा जिल्हा आहे की ज्याने खूप मोठी अचिव्हमेंट केलेली आहे. आपण महाराष्ट्रामध्ये 7व्या क्रमांकावर होतो. आपलं जे पर कॅपिटा इन्कम 5 वर्षापूर्वी होतं ते साधारण 1,20,000 प्रति व्यक्ती होतं. म्हणजे दरडोई आपण ज्याला म्हणतो ते. आणि आता तेच जवळजवळ 2,27,000 झालेलं आहे. ही क्वांटम जम्प आहे. माझी तर अपेक्षा होती की 3 लाखापर्यंत हे झालं पाहिजे. पण हे करत असताना सूक्ष्म उद्योगांवर जो भर दिला गेला, म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर महिला सक्षमीकरण आहे, त्या आपल्याला फक्त 1 कोटी रुपये यायचे. मी ज्याला ह्या खात्याचा मंत्री झालो ग्रामविकासचा, त्याला प्रत्येक तालुक्याला त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घेतला. पूर्वी वैभववाडी एकच तालुका आपल्याकडचा इन्क्लूड होता आणि त्याच्यामुळे 1 कोटीच्या ऐवजी 25 कोटी रुपये दर वर्षाला महिलांना मिळायला लागले. ही स्कीम जरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवली जात असली तरी NRLMच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला. दुसरं मी सांगितलेलं होतं की ज्याला थोडीशी शांतता या जिल्ह्यामध्ये होईल त्याला इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल आणि खरोखर इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली. आपण जे वेगवेगळे प्रयोग भाताच्या शेतीमध्ये केले त्याच्यामुळे क्वांटम जम्प आपल्या भाताच्या उत्पादनामध्ये झाली. आपला मासा गोव्यामध्ये जात नव्हता, त्याच्यासाठी इन्सुलेटेड व्हॅन नव्हत्या. या व्हॅन उपलब्ध करून दिल्यानंतर तो मासा गोव्याला जायला लागला, त्याच्यामधून अधिकचे पैसे यायला लागले. जे मच्छीमार वलवून जात होते त्यांना आउटबोर्ड इंजिन दिल्यामुळे ते अधिकचं उत्पन्न घ्यायला लागले. असे हे छोटे छोटे जे उपक्रम असतात याला खूप महत्व आहे. परंतु मध्यंतरी काय झालं की ह्याला एक कुठेतरी अडचण निर्माण झाली. भले तो राजकीय निर्णय असेल, परंतु कोकणाला एका वेगळ्या उंचीवर नेणारा, आज जर आपण 3 लाखावर पोहोचलो असतो तर आपण एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्रामधले जे इंडस्ट्रियल जिल्हे आहेत म्हणजे मुंबई, पुणे आणि ठाणे, त्याच्यानंतर आपला क्रमांक लागला असता. परंतु आता सुद्धा तो लागू शकतो. आता सुद्धा महिलांसाठी जे पिंजरे आणलेले आहेत तसेच ते किनाऱ्यावर पडलेले आहेत, त्याच्यामध्ये लेट लावून त्याच्यामध्ये त्यांना सिडलिंग देऊन ते जर उत्पन्न सुरू झालं तर तेवढं तरी उत्पन्न त्याच्यामधून होऊ शकतं. पहिली मल्टीस्पेशीस हॅचरी मंजूर केलेली होती, ती जर अस्तित्वात आली तर त्याच्यापासून उत्पन्न येऊ शकतं. आपल्याकडे टुरिझमसाठी छोट्या छोट्या घरामध्ये आपण बेड अँड ब्रेकफास्ट स्कीम करतो. माझी खरी तर इच्छा अशी होती की यांना आपण बेड अँड ब्रेकफास्टसाठी त्यांची घरच दुरुस्त करायला पैसे द्यावे. परंतु शासकीय पातळीवर थोडीशी चर्चा आल्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं की आपण असे जर पैसे दिले तर त्याचं मूल्यमापन करणं कठीण होईल. म्हणून आम्ही एक वेगळी स्कीम आणली. त्याच्यामध्ये तुम्ही जर 4 घरं बांधली, 4 खोल्या बांधल्या, त्याच्यामध्ये एक हॉल ठेवला, त्याच्यामध्ये एक पॅन्ट्री ठेवली आणि तुमच्या घराच्या समोरच ते छोटंसं युनिट ठेवलं तर त्याला आम्ही सबसिडी जाहीर केलेली आहे. अनेक लोकांना याची माहिती नाही. आपण एक शाश्वत पर्यटन नावाची स्कीम आणली ज्याच्यामध्ये
आपण 25 लाख रुपये उद्योजकांना देत होतो आणि 5 वर्षांनी कुठलाही इंटरेस्ट न भरता 5 वर्षामध्ये ते पैसे गव्हर्नमेंटला परत घ्यायचे. तर याच्यामध्ये अनेक अडचणी होत्या, त्यांना त्याच्या परवानग्या नाही मिळाल्या. शेवटी असं होतं, मी एक गोष्ट रिअलाइज केलेली आहे की तुम्ही किती पैसे पाठवा, जोपर्यंत तुम्ही तिथं स्वतः येऊन त्याचं फॉलोअप करत नाही तोपर्यंत स्कीम्स व्यवस्थित चालू शकत नाही. आपण ज्याला म्हणतो की आपण परसातले कुक्कुटपालन असतं, त्यानंतर देशी गायींची स्कीम आहे, बकऱ्यांची स्कीम आहे. आपल्याला वाटताना छोट्या वाटतात, परंतु एका प्रत्येक कुटुंबाचं लाख लाख रुपयाने उत्पन्न त्याच्यामुळे वाढत असतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांवर लक्ष दिलं पाहिजे. असं जर बोलायला गेलं तर मी तासभर बोलू शकतो, परंतु एकंदरीतच तुम्हाला सांगायचं की कोकणामध्ये जे वैभव आहे ते त्याच्या निसर्गामध्ये दडलेलं आहे. नारळापासून किती व्हॅल्यू ऍडिशन होऊ शकतं आपण बघू शकता. हळदीचं आपण नर्सरी सुरू केली, आज प्रत्येक जण हळद लावायला प्रत्येकाने सुरुवात केलेली आहे. आपण स्पायसेसच्या नर्सरी सुरू केल्या वेंगुर्ल्याला, त्याचे स्पायसेस आज इंटरक्रॉपिंग म्हणून वापरले जातात. दुबार पिकामध्ये आपण फक्त 2000 हेक्टरवर दुबार पीक घेत होतो, ते आता 12,000 हेक्टरवर आपण गेलो. पुढच्या वर्षी आपण 20,000 हेक्टरवर जाऊ. शेवटी आपलं टार्गेट 55,000 हेक्टरचं आहे. त्याच्यात जर दुबार पीक आलं, तुम्ही जो प्रश्न आता सांगितला, हे सगळं दूर होऊ शकेल. त्याच्यावर इंडस्ट्रीज यायला लागेल, टुरिझम मोठ्या प्रमाणात प्रमोट करायला लागेल आणि केवळ आपण ज्याप्रमाणे म्हणतो की बेड अँड ब्रेकफास्ट स्कीम झाले पाहिजे, त्याच्यावर जे मोठमोठे प्रोजेक्ट आहेत हे सुद्धा आपल्याकडे आले पाहिजेत. एकदा आपल्याकडे 2 एअरपोर्ट येतात, एक म्हणजे चिपिला एअरपोर्ट होतो आणि दुसरा मोपाला एअरपोर्ट होतो. आणि या दोघांच्या मधला जो भाग आहे तो एवढा विकसित होणार आहे की त्याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे सध्या मी कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावर केलेलं आहे की परदेशी गुंतवणूक आणायची, ती ह्या जिल्ह्यामध्ये आणायची आणि ती एवढ्या प्रचंड प्रमाणात असेल. मला काही शासनाची मदत नकोय. शासनाची मदत एवढीच पाहिजे की तुमच्या ज्या परवानग्या आहेत त्या वेळेच्या वेळ द्या, नाहीतर लोक कंटाळून निघून जातात. आज आडाळीच्या याच्यामध्ये आम्ही 3 वर्षापूर्वी इन्व्हेस्टर आणलेले होते गोव्यामध्ये, ज्यांना एक्सपान्शन करायचे ते आडाळीला यायला तयार होते, परंतु अजून सुद्धा तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झाले नाही. काल पालकमंत्र्यांनी मीटिंग घेतलेली होती. बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर येतात, कुठला तरी एखादा औरंगाबादचा कॉन्ट्रॅक्टर येतो आणि तो कोकणामध्ये काम करायचा प्रयत्न करतो. तो त्या गतीने काम करत नाही कारण त्याची बांधिलकी या मातीशी नसते आणि त्याच्यामुळे तो जर काम करत नसेल तर त्याच्या अडचणी समजावून घेतल्या पाहिजे, त्याला सुद्धा मदत केली पाहिजे. त्याच्याचबरोबर थोडीशी जरब सुद्धा पाहिजे की आपण जर तिथे गेलो नाही. शेवटी मी हे रिअलाइज केलं की सावंतवाडीला एसटी स्टँड आहे, 8 कोटी रुपये मंजूर केले, 2 कोटीचं सुद्धा काम झालेलं नव्हतं. काल मी ज्याला जाऊन बसलो, थोडस वेगळ्या पद्धतीने सांगितलं, त्यावेळेला तिथल्या त्रुटी दूर झाल्या. 8 दिवसाचीच मुदत दिली, 8 दिवसामध्ये कॉन्ट्रॅक्टरने सगळ्या त्रुटी दूर केल्या आणि पुढचं 6 कोटीचं काम सुद्धा सुरू व्हायला सुरुवात झाली. बरोबर आहे. 25 कोटी रुपये ओरस मुख्यालयामध्ये तुम्ही स्वतः होता, तुम्हाला माहिती आहे की अनेक वर्ष ओरसची परिस्थिती काय होती, परंतु त्याला 25 कोटी 25 वर्षानंतर मंजूर झाले. पण ते प्रपोजल जायला 2-2 वर्ष लागली. मी जर तिथं बसलो असतो आणि प्रपोजल स्वतः तयार करून घेतली असती तर ही परिस्थिती बदलली असती. परंतु आता हे काम करायचं आणि ते ध्येय ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमचे खासदार असतील, आमचे पालकमंत्री असतील, आमचे इव्हन विरोधी पक्षाचे आमदार असतील, आमचे सत्ताधारी पक्षाचे वैभवजी नाईक आहेत, सगळे लोक ऍक्टिव्हली ते करण्याचा प्रयत्न करतायत आणि मोठ्या प्रमाणात कोकणासाठी निधी देणारं गव्हर्नमेंट आता त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण याच्यामध्ये कोकणाचा जो चेहरा मोहरा आहे तो बदलून निश्चितपणे जाईल आणि कोरोनाचा जो एक सेटबॅक मिळालेला आहे लोकांना, त्याच्यामधून व्यापाऱ्यांना सुद्धा बाहेर काढलं पाहिजे. त्याच्यामध्ये टुरिझम इंडस्ट्रीला सगळ्यात मोठा मार बसलाय, जी आपली कोर इंडस्ट्री आहे. आपल्या एकंदर उत्पन्नाच्या 50% भाग हा सर्व्हिस इंडस्ट्री मधून येतो. हे जर लक्षात घेतलं तर ती सर्व्हिस इंडस्ट्री आज सगळ्यात जास्त अफेक्टेड आहे. त्याच्यामध्ये दुकानं येतात, त्याच्यामध्ये टुरिझम येतं, बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये येतात. सप्लायची चेन येते सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये, सर्व्हिसिंगच्या इंडस्ट्री येतात, ह्या सगळ्या येतात. आणि त्याच्यामुळे सर्व्हिस इंडस्ट्री पासून जर आपलं 50% पेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्याच्यावर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायला लागेल. नवीन टेक्नॉलॉजीज आपल्याला अडॅप्ट करायला लागतील आणि हे सगळं घडतंय. आणि हे घडल्यानंतर सांगणं हे जास्त योग्य आहे. आपल्याला माहिती आहे स्पिलबर्ग स्टुडिओ आज जगातला सगळ्यात चांगला, युनिव्हर्सल आणि स्पिलबर्ग दोन्ही उत्कृष्ट स्टुडिओ समजले जातात. मग ते स्टुडिओ आपल्याकडे सिंधुदुर्गमध्ये कसे येतील याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. सी वर्ल्डचं जे स्वप्न होतं, लोकांनी ऍक्विजिशनला विरोध केला, परंतु खाजगी जमिनी विकत घेऊन त्याच्यावर सी वर्ल्ड कसा उभा करायचा याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि या सगळ्याचा प्रयत्न जर यशस्वी झाला तर मी तुम्हाला सांगतोय फार दूर नाही, त्या 2 वर्षामध्ये एक वेगळा सिंधुदुर्ग तुम्हाला बघायला मिळेल. आणि सिंधुदुर्ग आणि गोवा यांनी एकत्र काम केलं पाहिजे, ही खऱ्या अर्थाने गरज आहे. आज सुद्धा मला कौतुक अशासाठी करायचं की कोकण साठची सुरुवात ही रत्नागिरीतून झाली, तरी सिंधुदुर्ग मधला तो
फुल साईजचा पहिला म्हणजे लोकली चालणारा पहिला न्यूजपेपर होता. अगोदरचे एकतर रत्नागिरीतून प्रमोट केलेले होते किंवा ते बेळगाव मधून प्रमोट केलेले होते. परंतु गजानन नाईक साहेबांनी कुठल्याही संकटावर डगमगून न जाता 25-30 वर्ष हा पेपर सिंधुदुर्ग मधून चालवला आणि केवळ सिंधुदुर्गच्या बातम्या देणारा पेपर म्हणून सुद्धा त्याच्याकडे बघितलं जातं. इतर तर स्टेट न्यूज दिल्या जायच्याच, परंतु सिंधुदुर्गमध्ये काय घडलं आणि हे करत असताना त्याचं जे छोटं स्वरूप होतं ते बदलण्यामध्ये पुढाकार घेतला. सिंधुदुर्ग लाईव्ह मधून तुम्ही जे एक नेटवर्क निर्माण केलं संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, त्याचा थेट परिणाम हा कोकण साधला, ते नेटवर्क आपोआप मिळणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की बाळशास्त्री जांभेकरांचा हा जिल्हा आहे. मला असं सांगायचं की एवढं सुंदर पत्रकार भवन कुठल्याही जिल्ह्यामध्ये नसेल, एवढं सुंदर पत्रकार भवन हे आज ओरोसला झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा पत्रकार त्याच्यामधून काम करतील त्यावेळेला बाळशास्त्री जांभेकरांचं जे स्वप्न होतं पत्रकारितेचं आणि चांगल्या पत्रकारितेचं, हे खऱ्या अर्थाने साकार करण्यासाठी तिथं तुम्ही प्रशिक्षण सुद्धा घेऊ शकाल पत्रकारांचं. आणि मुळातच सिंधुदुर्गची पत्रकारिता ही कम्पॅरेटिव्हली म्हणजे इतर कुठल्याही भागापेक्षा अधिक स्वच्छ आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं स्वच्छ आणि प्रगल्भता याच्याबरोबरच आधुनिकतेची जोड जर त्याला लाभली तर आपल्या 50% म्हणजे आपल्या एकंदर पॉप्युलेशन आहे 8 लाख, त्याच्या जवळ 50-60% पॉप्युलेशन हे आपलं मुंबईमध्ये राहतं आणि त्यांना खूप उत्सुकता असते इथल्या बातम्या समजण्यामध्ये, आपला विकास कसा होतोय हा समजण्यामध्ये. म्हणून मला असं वाटतं की कोकण साध हे जे दैनिक आहे हे दैनिक एवढ्या पुरतं मर्यादित न राहता तो एक विकासाचा आरसा ठरावा. विकासाची दिशा देण्याची ताकद ही वृत्तपत्रांमध्ये असते. पॉझिटिव्ह जर्नलिझम काय असतं हे तुम्हाला दाखवायला लागतं, जे गजानन नाईकांनी एवढ्या वर्षामध्ये दाखवलं आणि तो वारसा तुम्ही पुढे घेऊन जाल अशी मी अपेक्षा करतो. आणि त्याच्यासाठी मी सुयश चिंतितो. अनेक गोष्टी सांगता येतील की आपल्याला जे ज्या जिल्ह्यामध्ये घडतं, आपली कनेक्टिव्हिटी वाढते, आपल्याकडे एअरपोर्ट येतोय, गोष्टी या जिल्ह्यामध्ये होत आहेत. आणि हे सगळं घडत असताना इथल्या निसर्गाची जपणूक झाली पाहिजे, त्याच्या दृष्टीने अनेक प्रोजेक्ट होतात. पहिली अॅनिमल कन्झर्वेशन एरिया तिलारीमध्ये होते, तिथं पेरियार लेक सारखं बॅकवॉटर मधून तुम्ही जे वन्य प्राणी बघू शकाल. वन्य प्राणी बघण्याची मजा लुटत असतानाच तिथं जर युनिव्हर्सल स्टुडिओ सारखा किंवा स्पिलबर्ग स्टुडिओ सारखा एखादा स्टुडिओ असेल 260 एकर मध्ये, तर तो भाग संपूर्णपणे एक तालुकाचं चित्र बदलून जाऊ शकतो. आज तिलारी मेजर इरिगेशन प्रोजेक्ट आहे. दोडामार्ग आणि सावंतवाडी हे 2 तालुके त्याच्या अंडर येतात. त्याच्यामध्ये आता आपण सुरुवात केलेली आहे ती सूक्ष्म सिंचनाला. त्या सूक्ष्म सिंचनातून वेगवेगळ्या तऱ्हेची कुठली फळं घ्यायची, कुठली बागा करायच्या, कुठली शेती करायची हे जर आपण ठरवलं हे पूर्ण करू शकतो. आणि त्यामुळे मला आपल्याला एवढं सांगायचंय की अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, परंतु प्रत्येक गोष्ट सांगण्यापेक्षा ती करून दाखवली पाहिजे. आपला प्रोजेक्ट होतोय तो टुरिझमचा, म्हणजे पहिलं 5 स्टार हॉटेल होतं. 5 स्टार हॉटेलला महत्व काय असतं की 5 स्टार हॉटेलमुळे ते डेस्टिनेशन असतं, हे डेस्टिनेशन डेव्हलप होतं. आणि म्हणून ज्यावेळेला पहिलं 5 स्टार हॉटेल सुरू होईल त्यावेळेला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलेल. आणि एक 5 स्टार हॉटेल तयार झाल्यानंतर 5-25 छोटी छोटी हॉटेल तयार होतात. परंतु मला या निमित्ताने सांगायचंय की पर्यटन आणत असताना ते पर्यटन उच्च दर्जाचं पर्यटन पाहिजे, नाहीतर मग त्याच्याबरोबर ड्रग्ज येतील, त्याच्याबरोबर हिप्पीज येतील, हे पर्यटन आपल्याला चालत नाही. आणि म्हणून थोडेसे अधिकचे पैसे घ्यायला लोकांनी शिकलं पाहिजे. तुमचे हॉटेल्स आहेत आणि त्याला तुम्ही 500 आणि 1000 रुपयामध्ये रूम देणार आणि त्याच्यामधून त्यांना चांगल्या सेवा नाही दिल्या तर मग त्याच दर्जाची लोक या ठिकाणी येणार. आणि म्हणून मी तुम्हाला उदाहरण देतो की इथं एक मछली म्हणून हॉटेल आहे बघा, आतमध्ये एका बागेमध्ये हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये 90% बुकिंग असतं इंटरनेटवर. लोकांना निसर्गामध्ये राहायला आवडतं. अनेक लोकांना माहिती नाही की तुम्हाला जर कृषी पर्यटन करायचं असेल तर तुमच्यासाठी स्पेशल केंद्र वेंगुर्ल्याला स्थापन झालेलं आहे. तुमच्याकडे पहिला फिशिंग विलेजचा प्रोजेक्ट वेंगुर्ल्याला होणार आहे. त्याच्यानंतर आपला सागरी किल्ला सिंधुदुर्ग आहे, त्याच्या दुरुस्तीसाठी 50 कोटीचा प्रकल्प आपल्याला अजून तयार करायचा आहे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी आहेत. मग पहिली अंडर वॉटर सबमरीन सिंधुदुर्गमध्ये येणार आहे. म्हणजे हे सगळं घडत असताना पहिला जो ब्ल्यू फ्लॅग बीच आहे तो सिंधुदुर्गमध्ये आहे. ही सगळी जर तुमचं स्ट्रेंथ असेल, तुमच्याकडे तारकर्ली सारखा सुंदर समुद्र किनारा आहे, कुणकेश्वर सारखा एक अशी जागा आहे की ज्या ठिकाणी अध्यात्म आणि नैसर्गिक सौंदर्य दोन्ही एका ठिकाणी क्वचित बघायला मिळतं, ते त्या ठिकाणी आहे. मिडगावला नवीन केंद्र सुरू होत आहे.
विजयदुर्ग सारखा किल्ला आहे, त्या ठिकाणी पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. विजयदुर्गसाठी आपल्याला वेगळा विचार करायला लागणार आहे. तिथली समुद्राची खोली बघितली तर त्या ठिकाणी मोठ्या जहाज बांधणीचे कारखाने येऊ शकतात. याचं एक नियोजन करण्याच्या दृष्टीने की मला आता काल पालकमंत्री निरोप असा दिला होता की तुम्ही जी एक सूक्ष्म नियोजनाची प्रक्रिया चालू केली होती आणि जी गेल्या 2 वर्षामध्ये खंडित झालेली होती, ती पुन्हा जी रत्नसिंधू दिलेली आहे त्याच्यामध्ये तुमचं मार्गदर्शन घेऊन आम्ही काम करू असं त्यांनी सांगितलं आणि तसे मुख्यमंत्री महोदयाने आदेश दिलेले आहेत. मला निश्चितपणे आवडेल की हे सगळ्या स्कीम ज्या आहेत या स्कीम एका छताखाली आणून, आता कोकण ग्रामीण पर्यटन आहे, किती लोकांना माहिती नाही की आपण जर हॉटेलसाठी कर्ज घेतलं तर आपल्याला 10% आपले 12% जे तुम्ही बँकेला भरता त्याच्यापैकी 10% गव्हर्नमेंट भरणार आहे. जे हे सगळं आहे लोकांना कळत नाही आणि हे जर लोकांना सांगायचं असेल तर तुम्हाला शेवटी लोकांपर्यंत जायला लागतं, कारण कोकणी मनुष्य मागणी करत नाही, त्याला जाऊन ह्याची माहिती द्यायला लागते आणि अधिकारी ही माहिती द्यायला कमी पडत असतील. तर तुम्हाला जसं साखर कारखान्याची चळवळ आणि सहकाराची चळवळ ज्याला महाराष्ट्रामध्ये रुजवली गेली त्याला विखे पाटलांनी सुरुवात केली होती, त्यावेळेला ते लोकांच्या दारावर गेले, त्यांच्या चेतावर गेले. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि म्हणून आपण त्यांची त्यावेळेची आठवण विसरू. आणि सिंधुदुर्गला एक वेगळी परंपरा इथं शैक्षणिक संस्था चांगल्या आल्या पाहिजेत, ज्याच्यामध्ये आता सागरी संशोधन करणारी जी बॉम्बे युनिव्हर्सिटीची संस्था होती तीच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने टेक ओव्हर केलं आणि तिथं आता NIO आहे. परंतु चांगली गोष्ट अशी आहे की तीच आता सिंधू स्वाध्याय म्हणून वेंगुर्ल्याला त्याची ब्रँच सुरू होते, रत्नागिरीला त्याची ब्रँच सुरू होते. शेवटी हे सागरी संशोधन आपल्याकडे होऊ शकलं, आपोआप एक नवा चमत्कार या ठिकाणी घडणार आहे. मुंबई विद्यापीठाची उपशाखा होती ती लवकरच सुरू होते, त्याच्यासाठी रेडीमेड बिल्डिंग आम्ही बघितलेले आहेत. शेवटी ही प्रक्रिया गेल्या 3-4 वर्षांमध्ये सुरू होते. आता तेच डिपार्टमेंट आदरणीय उदय सामंत साहेबांकडे आल्यामुळे त्या सुद्धा गोष्टींना मोठी गती मिळणार आहे आणि त्याच्यामुळे एज्युकेशन तर आपण आघाडीवर आहोतच महाराष्ट्रामध्ये, परंतु उच्च शिक्षण हे अधिक प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे. टुरिझम रिलेटेड जे ट्रेनिंग आहे ते घेतलं पाहिजे. म्हणून माझी स्वतःची एक अपेक्षा मी MD MTDC आणि आदित्य साहेबांकडे बोलून दाखवलेली आहे. एक शॉर्ट टर्म ट्रेनिंगच्या इन्स्टिट्यूट झाल्या पाहिजे आपल्या जिल्ह्यामध्ये, ज्याच्यामध्ये फ्रंट ऑफिस असेल, कुकिंग असेल, त्याच्यानंतर हाऊसकीपिंग असेल, छोटे छोटे कोर्सेस. म्हणजे विठ्ठल कामत ज्या वेळेला ह्या जिल्ह्यामध्ये आले त्याला त्यांनी सावंतवाडी नगरपालिकेच्या माध्यमातून 400 लोकांना ट्रेनिंग दिलं, त्याच्यापैकी 390 लोक आज एम्प्लॉयड आहेत आणि जवळजवळ 90-100 लोक आज परदेशामध्ये काम करतायत. शेवटी या छोट्या छोट्या स्किल डेव्हलपमेंटला खूप मोठं महत्व असतं आणि मग त्या प्रक्रिया इंडस्ट्रीला महत्व आहे. आपण बघतो की उसाची साखर 30 रुपये किलोने विकली जाते आणि निरेपासून बनणारी साखर असते 150 रुपये किलोने विकली जाते. हे किती लोकांना माहिती आहे? शेवटी हर्बल हनी आहे आपल्याकडे, मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती आहे, त्याच्यामधून हर्बल हनी होऊ शकतं, हर्बल मेडिसिन्सचं प्लांटेशन होऊ शकतं. हा सगळा एक इंटिग्रेटेड प्रोजेक्ट आहे आणि याचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य मनुष्य आहे आणि म्हणून त्याची जर अंमलबजावणी आपण केली तर आज जे 2,20,000 रुपये आपलं पर कॅपिटा इन्कम झालेलं आहे ते 3 लाख क्रॉस करून जाईल आणि मुंबई सारख्या शहराला आपण कॉम्पिटिशन करू शकतो. आणि ती शक्ती ही सिंधुदुर्गच्या जनतेची शक्ती आहे. ती शक्ती सिंधुदुर्गमध्ये असलेल्या स्वच्छता, टापटीपणा याची शक्ती आहे आणि तिथं असलेल्या सर्वसामान्य लोकांची ही शक्ती आहे. फक्त त्याला दिशा देण्याचं काम केलं गेलं पाहिजे आणि ते दिशा देण्याचं काम आपल्यासारख्या पेपरच्या माध्यमातून झालं तर एक खूप मोठी अचिव्हमेंट तुम्ही केली असं मला स्वतःला वाटेल. आणि म्हणून मी कोकण साधला खूप शुभेच्छा देतो की कोकण साधच्या माध्यमातून जी तुम्ही परंपरा चालवलेली आहे बाळशास्त्री जांभेकरांची, ती परंपरा पुढे ठेवून आधुनिकतेच्या काळामध्ये तुम्ही हा पेपर इंटरनेटवर आणून हा पेपर घरोघर पोहोचून आणि तुमचं जे ऑलरेडी सिंधुदुर्ग लाईव्हचं नेटवर्क आहे याच्या माध्यमातून तो पेपर खूप मोठा कराल अशी अपेक्षा करतो. आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो, आपल्या एंटायर टीमला शुभेच्छा देतो. धन्यवाद साहेब. आपण खरं तर कोकणच्या विकासाचं म्हणजे कोविडच्या पार्श्वभूमीवरती जो काही बॅकलॉग सिंधुदुर्गवासियांना झालेला आहे किंवा इथल्या तरुणांना, इथल्या रोजगाराला, इथल्या एकूणच सगळ्या परिस्थितीला झालेला आहे तो कसा भरून काढता येईल याच्यासाठी जे काही सांगितलं त्याचा निश्चितच भविष्यामध्ये फार चांगल्या पद्धतीने अवलंब होऊन आपला कोकण पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम तितक्याच आणि तेवढ्याच ताकदीने पुन्हा एकदा उभारी धरेल अशी आशा करूया. आपण आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.